बम बोले. नमस्कार मंडळी, आज आपण चाललोय शिवखोडीला आणि आमचे यंग बॉईज नमस्कार, जय बोले, जय माता दी. रेडी आहेत ना सगळे? चला आता आपण आज जाऊया शिवखोडीधामला, दर्शन करूया बाबांचं. शिवखोडीचा अर्थ शंकराची गुफा असा पण सांग. शिवखोडी म्हणजे शंकराची गुफा. इथून शंकर कुठे प्रयाण झाले? अमरनाथ साठी गेलेले आहे तिथे. त्या आता दर्शन करायला चाललेलो आहे आम्ही. तिथं पिंडी ही तुम्हाला रुद्राक्षच्या माला याच्या मोतीच्या रूपात दिसेल तुम्हाला. तिथं पिंडीचा अंतर आहे जवळजवळ 3.5-4 फुटाची पिंडी आहे. असं ती पिंडी भरपूर मोठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक नवीन रस्ता बाहेर निघण्यासाठी काढला, जुना रस्ता तुमचा मेन गुफेतूनच आहे. जी गुफा एवढी म्हणजे आतून एकदम एवढी बारीक आहे का त्यास माणूस जाताना विचार करतो, मग एक आहे ज्याच्यावर भोले बाबाची कृपा आहे तो माणूस निघून जातो. घाबरला तो पण जय बोले, जय बोले, जय बोले, जय बोले. मी ते जाऊन आलोय. भाईचा एकदम फर्स्ट टाइम आहे हा. चला जरा बाहेर जाऊया. चला आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. भाई माझा आउटफिट दाखव एकदा. चला जय बोले, जय बोले. मजा आहे. चला आता आम्ही चाललो नाश्ता करायला, कारण रात्री काल ना जाम लेट पोचलोय. 11ची ट्रेनची म्हणजे टायमिंग होता 11चा, बट ट्रेन पोचली काहीतरी 12:15 वाजता. आणि जरा आमच्या ग्रुपमधले एक माणूस होता, त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याला चक्कर आल्यासारखं झालं, म्हणून जरा आम्हाला लेट पण झालं. बाकीचे तर झोपले काहीतरी 1:30-2 वाजताच, आणि मी झोपलो 4:30 वाजता एडिट करून. आणि आता उठलो, माझे झाले झोप पूर्ण. एवढी झोप नाही, आपली छोटीच झोप आहे 4-5 तासाची. हां ठीक आहे. बाकी ठीक आहे. मिलिटरीवाले बाहेरच उभे आहेत स्वागत करायला. मारते ना बांबू जास्त शांतपणा मारला तर. आता मी हे घेतलंय मी, पण माकडांची भीती जाम आहे इथं. माकड आहेत इथं बाहेर मजबूत, आणि त्यांना थोडी पण गोष्ट दिसली ना डायरेक्ट खेचायला येतात. चला आता जरा नाश्ता करूया. या तुम्ही पण नाश्ता करायला. यार व्ह्यू बघा यार, काय व्ह्यू आहे वैष्णोदेवीचा. वैष्णोदेवी माते की जय. इथून डोंगरात नाही, एवढा मस्त वाटतंय ना. पूर्ण धुका आहे पूर्ण, अर्धा डोंगर दिसत पण नाही आहे. आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. तर आता कुठलं तरी दुकान बघू चांगलं, फ्रेश नाश्ता करूया. इथं जास्त करून तेच भेटतात, पराठा ते अँड ऑल. चला बघू आता काय नाश्ता करूया. आता आमचा नाश्ता आला आहे. डोसापासून मोठा आहे, कसा मोठा आहे तो. इडली आहे त्याची, एवढा मोठा आहे हो. माझा हात आहे एवढा, हात पण 1 2 अर्धा. टेस्ट लो आहे मस्त, एकदम क्रिस्पी आहे. हा इडली, डोसा, सांबार, चटणी. चला नाश्ता झाला आमचा. यार मला वेदरच जाम आवडलाय. मस्त आहे वेदर यार, समजेल. आता हे लोक चाय पितील. मामा इथंच आहे चाय कुलट. बस आले आमची. ॲक्च्युली ह्या लोकांची इथं ओळख आहे. हे लोक इथं 2-3 महिन्यांनी येतच असतात. म्हणजे तर ते अंकल आहेत, त्यांच्यामुळं ओळख आहे यांची. तर त्यांनी बस पण ओळखीचीच आहे आपल्या. इथं सोडतील शिवखोडीला. इथं जरा चाय पितात हे, मी तर नाही पित. भाई यार याचा वेदर बघा यार. पहिला तर डोंगर दिसत तरी होते, आता तर डोंगर पण नाही दिसत आहे. एवढा भारी वेदर झाला आहे ना. आणि गर्दी नाही आहे इकडे ॲक्च्युली. ते आतंकवादी हमले झालेत ना,
त्याच्यामुळे मामा आले. मामा मग काय एक्साइटमेंट आहे जाम मामाला सध्या तर. थोडीशी सिच्युएशन वेगळी झाली आता आमच्याकडे. आम्ही निघणार होतो लवकर पण जरा झाला आहे थोडासा प्रॉब्लेम, ते सांगू नाही शकत. जाऊ द्या, आपण आलो आहे फिरायला. पण वेदर एक नंबर आहे यार. दुकानं पण चालू झालेत सगळी. पराठे खात्यात पराठे. चला फायनली आम्ही निघत आहे आता. आमची गाडी आलेली आहे, आमच्या शंकर अंकलनी केलेली आहे. व शंकर अंकल, हे शंकर अंकल आहेत. तर आता आम्ही चालू आहे. शंकर अंकल हे सॉरी चला मागे बॅक बेंच. हे सगळं शंकर अंकलचे ट्रॅव्हल्स बिवल्स जे काय रूम बीम आहेत ते. आणि त्या आल्यावर हे लोक त्यांनाच कॉन्टॅक्ट करतात. हे लोक, हे मामा सर, माझे मामा आणि हे पप्पा आहे. चला भेटू थोड्या वेळा. त्याला पोचलोय आम्ही आता इथून गाडी केले. अजून एक राहिला ना. गँग जय बोले. एकाच्या ऐवजी एक बसलेत, आम्ही इथं तिघं बसलो डिक्की मध्ये. गर्दी बघो, गर्दी बघो. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. ओ भाई 20 रुपए सवारी है, पहले बता. हाँ 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. मी 10 रुपये बोललो म्हणून बरं झालं. 10 रुपये बोललो, 20 रुपये बोलला आता. मानकोले 10 रुपये 10 रुपये. चला आले फटा. काय हाल आहे. हो तर आता ट्रॅक चालू झालाय आमचा. त्या गाड्यांनी सोडलंय. बाकी नजारा. जय बोले. हा कसा काम आहे. आता आपण चढायला सुरुवात करूया. बाकीचे जे वयस्कर माणसं असतील ते जातील आय थिंक घोड्यानी, आणि आम्ही ट्रॅक करू. चला मला स्टार्ट करू आपण. चालू है आमचा थोड़ा सा कन्वर्सेशन चालू है. मेरा बापू चढ़ने वाला है, घोड़े पे नहीं जाने वाला है, चल के जाने वाला है. चालती गेली तरी चालतील. यो पाय फ्रॅक्चर आहे. हो बाबा, तरी सूज थोडीशी सूज आहे. महिना जास्त नाही, एकच महिना झाला आहे. फ्रॅक्चर आहे. 10-15 दिवस झाले असेल पाय म्हणजे सुधरून. पण आम्ही थोडी सुधारणार आहे. जाणार तर चालतच जाणार. चालती गेली तरी चालतील. आजचे आमचे सध्याचे कॅशर आमचे बाबा कॅशर आहेत. हा, आणि हे बाबा पण कॅशर आहेत. घोड्याने जाणार आहेत. टुक 2 तासात वरती. बसंती भाग्या
एका घोड्यासाठी किती ती धावपळ असते बघायचे का तुम्हाला झुंड दाखवतो बघा. जमा करो फक्त 5 जण आहेत आणि घोडेवाले आहेत 15 जण आणि आमचा बॉस आणि आमचा बॉस आलाय. आता झालं सगळं रजिस्ट्रेशन. आता आपण निघूया प्रवासाकडे. आता आम्ही चढायला सुरुवात केली आणि गरमी खूप आहे. हा इथे यायचं असेल ना तर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे हिवाळ्याचाच ऋतू, दिवाळीनंतर या. कारण ना या टायमाला आता गरम खूप आहे, गरमी आहे. बघू आता अमरनाथ यात्रेला काय होतं. बाकी तर घोडेच आहे, सगळे घोडेवाले. आणि हा एक घोडा हे माझे पप्पा आहेत ते. 300 रुपये जास्त नाही. व्ह्यू मस्त आहे पण. वादंत्री तर आता आपण आलो राम मंदिरकडे. ते बघू शकता तुम्ही, तर राम मंदिर आहे दाखव एकदा. आणि माकडे कधी पण हमला होऊ शकतो. इथं ब्रिजच्या खालीच माकडे आहेत. फक्त ट्रायपॉड जे काय असेल ते सांभाळून. बाकी नदी बघा, आणि तर खूप भरलेली होती पण आता जरा कमीच आहे. आणि इथे माकडं खूप आहेत. माकडांच्या पासून जरा सावध राहायला लागेल. बाकी आता रस्ता तर चालू झालाय. दम लागलाय का पप्पा? नाही लागला. हे लोक ॲक्च्युली कसं रोज 5-5 किलोमीटर चालायला जातात मॉर्निंग झाली का, म्हणून त्यांना काय वाटणार नाही. बट ज्यांना दमाचा त्रास आहे भाई, त्यांनी नका चालू, ट्रॅक नका करू, एवढी हिंमत करू नका. घोड्या आहेत तिकडे, या घोड्याने प्रवास करा. आता आम्ही पण जातो म्हणजे एकविरेला चालतो, त्यामुळे तेवढं काय वाटत नाही. पण थोडी पायाला सूज लागेलच, कारण चढणीचा रस्ता बोलला का असंच होतं. आणि उतरताना पण पळत पळत यायला लागतं ना, मग ते पाय पूर्ण सुजून जातात, मांड्या पूर्ण सुजतात आपल्या. म्हणून आता कमी बोलेन आणि नजारेत दाखवेन, कारण श्वास चढतोय जरा. बोलायला जमणार नाही जास्त. चला भेटूया. आमचे साथीदार आलेले आहेत. जय भोले. असं नाचत गेलो ना तर दम नाही लागणार बिलकुल पण. यो काय कामाचा नाही. हा पत्रा दिसतोय ना, त्याच्या जरासा अजून पुढे या साईडला आहे म्हणजे. घोडा घोडा मंदिर आहे, घोडा घोडा. फायनली पोचलो आम्ही. आता इथे घोडे थांबवतात. पुढे आम्हाला कॅमेरा, फोन सर्व काही लॉकरमध्ये टाकायला लागेल. तर आता पोचलोय. आता चपला बिपला काढायच्या सगळ्या. बम बम बोले. हातपाय धुतात आता. माकडं बसले हौशी मित्र. त्याच्यामध्ये बघ मला लास्टला आहे हर हर महादेव.
गर्दी झाली, आता थोडीशीच झाली आहे, गर्दी तेवढी नाही आहे. आमचं आता 2 वेळा दर्शन झालं. आम्ही एवढं चांगलं लक आहे ना आमचा. चला बाबांचं शेवटचं दर्शन घ्या. आता निघतो आम्ही प्रवासाला. तर बाबांचं दर्शन झालं आहे, आता आम्ही निघतो परतीच्या प्रवासाला. आता घोडे बिडे झालेत, गेलेत सगळे. हर हर महादेव, शिव शंभो. गर्दी झालेली आहे आता. आम्हाला तर दोन वेळा दर्शन भेटलं. खूप मन प्रसन्न झाले मला तर. चला भेटूया. चला आता परतीचा प्रवास. पप्पा आता दमणार नाही ना? लिंबू पाणी प्यायचं का काय? नाही नाही. आता आम्ही जातो खाली. 5 वाजतील. 5च्या नंतर मग आर्मीवाले वापस त्रास देतील. कारण जेव्हापासून ते आतंकवाद्याचा अटॅक झाला आहे ना, तेव्हापासून जरा खूपच चेकिंग चालू आहे इथे. झालं आता पोच. अर्ध्या तासामध्ये चढलो आम्ही 3.5 किलोमीटर. काय नाही, इझी आहे, पटपट निघू आता. आणि आजूबाजूला माकडे आहेत, त्यामुळे जरा सावध राहायला लागेल, बाकी काय नाही. आता मामा तर बाईक गोली आहे, बुलेट आहे, बुलेट पटकन निघतात. तर आपले वकील मामा आहेत मागे. आणि भाई 2 वेळा दर्शन झालं ना, जाम बरं वाटला. VIP दर्शन झालं ॲक्च्युली, त्यांची ओळख आहे म्हणून. चला फटाफट पळत आलो. आपल्या गँगला जॉईन केलं, सगळी गँग. बाकीचे सगळे घोडा गँग आहे. मस्त आता आरामात उतरू. घोडे आरामात रे, आरामात. आता काय नाही, आता घरीच जायचं म्हणजे रूमवरती. नवदेवीला जायचं काय माहिती नाही, तो रस्त्यातच लागतो तो, काय लगेच होईल पण. बट जर काळोख झाला तर मग आर्मीवाले जाऊन नाही देणार, असा सीन आहे. तर डॉन 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 बाई थांबलो इथं जरा. नजारा बघा यार, काय डोंगर आहे, काय स्ट्रक्चर असेल ना. कसं आधी तर हे पण नव्हतं ॲक्च्युली, हे तर आताच बनलं आहे. आधी लोक कसे येत असतील या यात्रेला, तोच विचार करून हैराण झालो मी, विचार करून जरासा. ॲक्च्युली हा माझा फर्स्ट टाईम नाही आहे, याच्या आधीसुद्धा आलो आहे मी इथे, त्यामुळं मला एवढं काय वाटत नाही आहे. बट भाईचा फर्स्ट टाईम होता, सो तो जरा घाबरलेला गुफेमध्ये, कारण खूप म्हणजे खूप छोटे आहेत आपले रस्ते आहेत, दगडातनं जायचं असतं. त्याला मी बोललो घाबरू नको, भोल्यांचं नाव घ्या फक्त. काय नाही झालं सगळं. आता बसकडे जायचं आहे फक्त, मग झोपेन मी तर, कारण मी झोपलोच नाही आहे. माझं एकच काम चाललं आहे, जसं ट्रॅव्हलिंगला आलो आहे ना, फक्त एकच काम आहे, शूट करा, एडिट करा आणि बाहेर फिरा, हेच चालू आहे. तर भेटूया आता. अरे चालता चालता कोण आला रे, कोण आला? वाघ आला, भिवंडीचा वाघ आला. जय बोले, जय बोले. भिवंडीचे 2 वाघ चाललेत घोड्यावरती. वाटेला भेटणार म्हणजे भेटणारच. ए बकरी लेंडी टाकते ना, सुसू केली बकरीने. एक वाघ नाचतोय, हे बघा 2 वाघ जंगलात नाचतायत. आजचा व्हिडिओ काढतो.
बम बोले. चला आता यांच्या सोबतच जातो आम्ही. अरे बघता काय अजून एक तिसरा वाघ आला. भिवंडीचा तिसरा वाघ आला. जय बोले. चला येतो भेटू आपण खाली. आता चला आपली सगळी गँग आले. हा सगळे चालले. चला पोचलो आता खाली. पण अजून 2 वाघ आलेत. 2 वाघ अजून आले आहेत. त्यांचं पण स्वागत करू. अजून 3 वाघ आलेत. जय बोले. चला जय बोले. जय बोले. चला भेटू खाली. चला डायरेक्ट खालीच भेटू आता. शूट बस झाले. नाहीतर व्हिडिओ खूप मोठे होतील आणि तुम्ही बघायला कंटाळा करता. चला कधीपासून ना व्हिडिओ बंद करायचा विचार चाललाय पण नाही होते यार. व्हिडिओ नजारेच एवढे भारी आहेत ना. व्हिडिओ बंद करायचाच म्हणणं होतं. चला पोचलो शेवटी फायनली. अर्धा तास लागला, जास्त नाही लागला. अर्ध्या तासात कंप्लीट केलं. म्हणजे अर्धा तास चढायला, अर्धा तास उतरायला आणि अर्धा तास दर्शनासाठी. चला आता झाला पोचलो आम्ही. बट खरा टास्क ना हा नाही आहे. अमरनाथ यात्रा. काय बोलता बाबा. मला कॅमेरा क्वालिटी जाम आवडल्या या इंस्टा 360X2ची. बोलायला प्रोनाऊन्स करायला नाही जमत. गोप्रोपेक्षा चांगला आहे पण. खाली पोचलो आम्ही. जेवायला बसलो. फटाफट जेवतो. 5:30 वाजले. आता निघायचं आहे. कांदा डेंजर आहे. चला खाऊन भेटतो. कसा बसलो मागायचं आहे का तुम्हाला. दाखवू का. डांगा बाहेर आहेत आणि असं बसलो आम्ही. खड्ड्यामध्ये आणि पाडले आणि शापा मला तोडलाय. अरे ही काय. हीच आहे. हा आपला ड्रायव्हर आहे.